नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। जसं की आपण ज्या दिव्यांग बांधवांसाठी कार्य करतो, तर आपल्या नंदनवन प्रकल्पाअंतर्गत आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलं जी 18 वर्षाच्या पुढे आहेत आणि जे पालक त्या मुलांना सांभाळू शकत नाही अशा मुलांचा आपण सांभाळ करत असतो। आज जवळजवळ 2 तपाहून अधिक काळ लोटला की मी विविध केसेस, विविध स्टुडंट असे मी पाहिले की ज्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या अनुषंगाने पालक त्या मुलांना हॉस्टेल शोधत असतात किंवा हॉस्टेलमध्ये टाकत असतात। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातली अशी स्थिती आहे की मतिमंद मुलांसाठी म्हणजेच बौद्धिक अक्षम मुलांसाठी चा सांभाळ करणाऱ्या संस्था अगदी बोटावर मोजण्याइतक्या आहेत। त्यातही ज्या संस्था या दिव्यांग बांधवांसाठी कार्य करतात तर त्या शक्यतो पेड संस्था असतात, म्हणजे त्यांची जी महिन्याची फी असेल ती सर्वसाधारण माणसाला परवडणारी नसते। असो, मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं आहे की आज मला अचानक एक फोन आला पुण्याहून, आणि तिथून एक मुलगी मला सांगत होती की माझा एक भाऊ आहे जो 19 वर्षाचा आहे आणि तो बौद्धिक अक्षम म्हणजे तुमच्याच मुलांपैकी आहे। म्हणजे म्हणून आता तुम्हाला कल्पना आहे की आपल्या नंदनवन प्रकल्प जो आपण एनेरेमध्ये माझ्या राहत्या घरी चालवतो, तर माझ्या घराची जागा अगदी 700 स्क्वेअर फुटाची, त्याच्यामध्ये माझी आई आणि माझे आणखी 7-8 दिव्यांग बांधव माझ्या घरामध्ये राहतात। ह्या मुलाची जेव्हा मी केस हिस्ट्री पाहिली तर लक्षात आलं की हा मुलगा मतिमंद प्लस स्किझोफ्रेनिक आहे। म्हणजे याला अचानक काही भास होतात, अचानक तो सुरीने हात कापतो किंवा बऱ्याचदा तो आपल्या पालकांना म्हणजे आईवडिलांना मारहाण करतो किंवा त्या बहिणीला मारहाण करतो। ही जी मुलगी होती, हिच्या बोलण्यातून असं समजलं की ती साधारणतः 20-22 वर्षाची मुलगी असेल, जी कॉलेज करते। वडील तिचे या मुलाच्याच टेन्शनने आजारी असतात। आई आहे, तिला देखील ब्रेन ट्यूमरचा त्रास आहे आणि हा जो मुलगा आहे हा वयवर्ष 19 आणि त्यामुळं तो सतत आईला मारहाण करत असतो, बहिणीवर जबरदस्ती करत असतो। आज म्हणे तो तिच्याकडे सोन्याची चेन मागत होता। बऱ्याचदा तो बहिणीकडे सोन्याचे दागिने मागत असतो आणि नाही दिलं तर तो त्या बहिणीला मारहाण करत असतो। ह्या मुलीने सांगितलं की सर, मला तुमच्या संस्थेमध्ये ह्या मुलाला ठेवायचं आहे। आम्ही खूप वेळ चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की त्या मुलाला फिट येते, प्लस तो हायपर असल्यामुळं तो मारहाण करतो आणि मग अशा मुलाला आपण आपल्या संस्थेत कसं ठेवायचं हा माझ्याकडे देखील प्रश्न आहे। तरी देखील मला माहिती आहे की मी ह्या मुलाला जरी माझ्या संस्थेत ठेवू शकलो नाही तरी किमान त्या मुलीने माझ्याकडे काहीतरी अपेक्षेने फोन केलेला आहे आणि त्यामुळे जरी मी त्या मुलाला आपल्या संस्थेत नाही ठेवू शकलो तरी मी तिला मार्गदर्शन तरी करू शकतो। खरं तर जखम झालेल्या सापाला मुंग्या देखील चावा घेतात, त्याप्रमाणेच ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं आहे, मतिमंद मुलं आहे, त्या घराला, त्या कुटुंबाला अनेक समस्या असतात आणि मग तुमच्या माझ्यासारखे लोक त्यांना अनेक सजेशन्स किंवा मार्गदर्शन किंवा अगदी नको ते सल्ले देत असतात आणि त्यामुळं हे पालक अगोदरच बिचारे मी याच्यासाठी म्हणतो की अगोदरच ते त्रासलेले असतात आणि त्यातही आपण त्यांना मार्गदर्शन करून आणखी त्यांचा त्रास वाढवत असतो। म्हणजे ती मुलगी अक्षरशः सांगत होती की काही लोक सांगतात की त्याला रस्त्यात सोडून दे, कोणी म्हणतं मेंटल हॉस्पिटलमध्ये टाक, कोणी म्हणतं तू लग्न करून पळून जा, कोणी म्हणतं की त्या आईवडिलांना घेऊन तू दुसरीकडे राहा। अशा अनेक गोष्टी त्या मुलीला सांगत असल्यामुळं ती मुलगी देखील त्रासलेली होती। मित्रहो, मला जेव्हा फोन आला तेव्हा मी तिला माझ्या एक विशेष शिक्षक म्हणून मला जे काही सामाजिक संस्थेचे जे काही पत्ते माहीत होते किंवा सामाजिक कामाबद्दल जे मला माहिती होती किंवा विशेष शिक्षक म्हणून या मुलांच्या वर्तणुकीबद्दल, समस्येबद्दल जे काही माहीत होतं ते मी तिला मार्गदर्शन केलं। परंतु मी हतबल झालो, कारण मला माहीत होतं की त्या मुलीला मी मदत करू शकणार नाही आहे, परंतु केवळ शाब्दिक मदत मी तिला केली, तिला योग्य ते मार्गदर्शन केलं
फोन ठेवताना ती मुलगी अक्षरशः रडली आणि तिने सांगितलं की सर तुमचं मार्गदर्शन मला नक्कीच मोलाचं ठरेल. तर असो, समाजामध्ये असे अनेक दिव्यांग बांधव आणि असे अनेक कुटुंब आहेत की ते रोजच्या उगवत्या सूर्याबरोबर ते समस्येला सामोरे जात असतात. सगळ्या समस्या आपण सोडवू शकत नाही, परंतु त्या कमी करण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो. आपण देखील मला मार्गदर्शन कराल की मी त्या मुलीला जे मार्गदर्शन केलं ते योग्य आहे की अयोग्य. मला हेही माहिती आहे की कुठलाही निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्याकडे बघत असतो. तर मला देखील खूप वाईट वाटलं त्या मुलीबद्दल, परंतु त्याहून जास्त मला वाईट याचं वाटलं की मी त्या मुलीसाठी काही करू शकत नाही. आणि म्हणून केवळ आणि केवळ माझं मन व्यक्त करण्यासाठी मी या यूट्यूब चॅनलचा सहारा घेतलेला आहे. माझं मत, माझं विचार, माझं काम मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे. चला तर मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर ह्याच्यासाठी करा की समाजामध्ये अनेक लोक असे वेगवेगळ्या समस्येला घेऊन चालत असतात. दोघांच्या समस्या जर सेम असतील तर त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. चला तर आपल्याला आजचा दिवस शुभ राहो. धन्यवाद.